आर्थिक राजधानी मुंबई के आजाद मैदान में मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जारांगे के नेतृत्व में हुए आंदोलन के बाद फडणवीस सरकार ने कुछ अहम फैसले लिए, जिसके बाद जारांगे ने सरकार द्वारा उनकी ज्यादातर मांगों को माने जाने के बाद अपना 5 दिवसीय विरोध प्रदर्शन खत्म कर दिया था। उनकी मांगों में पात्र मराठाओं को कुणबी जाति का प्रमाण पत्र प्रदान करना भी शामिल था, जिससे वे ओबीसी को मिलने वाले आरक्षण लाभ के पात्र हो जाएंगे। वहीं अब इस बीच राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बयान दिया कि सरकार इस मुद्दे पर पूरी तरह से सतर्क है और यह सुनिश्चित करेगी कि आरक्षण के मामले को लेकर मराठा और ओबीसी समुदायों के बीच किसी भी तरह का टकराव न हो। ओबीसी समुदायों की चिंताओं पर विचार करने और मराठों और ओबीसी दोनों के लिए न्याय सुनिश्चित करने की खातिर 2 समितियां भी गठित की गई है। इसमें सभी राजनीतिक दलों के प्रतिनिधियों को शामिल किया गया है और सरकार यह सुनिश्चित करेगी कि समुदायों के बीच कोई संघर्ष न हो। इससे साफ है कि सरकार फिलहाल किसी भी तरह की जल्दबाजी में निर्णय नहीं लेना चाहती। दोनों पक्षों की राय लेकर ही आगे का रास्ता तय किया जाएगा। वहीं इस दौरान चंद्रशेखर बावनकुले ने और क्या कुछ कहा, ये आपको सुनाते हैं। सरकारची भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला देणं काही योग्य नाही। जे ओबीसीचा काढा आणि मराठा समाजाला द्या, मराठा समाजाचं कमी करा, ओबीसीला द्या, हे जे सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत। खरं तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात, ही शासनाची भूमिका आणि ही शासनाचा निर्णय असाच आहे। कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही। तुमच्याकडे जर शेड्यूल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये कसे जाल, तुमच्याकडे एसटी डॉक्युमेंट नसेल तर एसटीमध्ये कसे जाल। त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पंजीमध्ये आलं पाहिजे किंवा ग्रामविकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतं। अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केलं आहे। मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही। आणि मग राहिला बाकीच्या काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष मी आहे। माननीय भुजबळ साहेब, पंकजाताई, मी, आपले गुलाबराव पाटील, आम्ही सर्व बसून, दत्ता भरणेजी, आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल सावेजी, आम्ही मंत्रिमंडळातील सर्व 7 लोक या समितीमध्ये आहे। तर याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल, त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू। भुजबळ साहेब म्हटले की भाजप म्हणतोय की ओबीसी त्यांचा डीएनए आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि हैदराबाद गॅझेटियरवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली, कोर्टात आव्हान देणार असल्याचं नाही। भुजबळ साहेबांना मी चर्चा केली, परवाही मी बोललो, कालही बोललो। त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटच्या जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे। तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत। त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल, कुठल्या सेंटेन्सबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। सर, ओबीसी करत असलं तर ते आरोप करते आणि ओबीसी आरक्षणामध्ये नव्या दिवसात ओबीसीची वाटेकरी वाढत आहे नाही। मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही। नोंदीवर जाणार आहे। जसं शिंदे समितीने नोंदी शोधल्या, त्या नोंदी जर असेल तरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल। असं कसे कोणी जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर बिना नोंदीने सर्टिफिकेट देणार आहे? विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तींनी सही करताना नियमाप्रमाणे सही करेल। सरसकट कुठेही सही करता येत नाही, कारण शेवटी कास्ट सर्टिफिकेट आहे।
कास्ट सर्टिफिकेटमध्ये बघावं लागतं कुठली नोंद आहे, कुठे त्या ठिकाणी पुरावा आहे, कुठल्या पुराव्याने दिला आहे, शेवटी व्हॅलिडिटी करावं लागतं. त्यामुळे कुठलंही कास्ट सर्टिफिकेट केव्हाही चॅलेंज होऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी वारंवार सांगतो, शासन निर्णयाचा अर्थ जो काढताय तो अर्थ चुकीच्या पद्धतीने न काढता त्यातून काही संभ्रम निर्माण झाला असता तो निश्चित दूर करू. ओबीसी उपसमितीला घेऊन कुणबी समाजामध्ये एक नाराजी पाहायला मिळते. त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी जात प्रमाणपत्राला घेऊन हे सगळं राजकारण होत आहे किंवा वेगवेगळे आंदोलन होत आहे, तर त्या कुणबी समाजाचं एकही प्रतिनिधी त्या उपसमितीमध्ये नाही. मी आधीच सांगतो की ही उपसमिती कॅबिनेट मंत्रिमंडळाची उपसमिती आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दत्तामामा भरणे आहेत, शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील आहे, भाजपकडनं अतुल सावेजी आहेत, मी आहे, पंकजाताई मुंडे आहेत, भुजबळ साहेब आहेत. आता यामध्ये सर्वच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी आहे. आता राहिला कुणबी समाजाचा, तर कॅबिनेटची सब कमिटी, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सब कमिटी आहे आणि त्यामुळे कॅबिनेट मंत्रीच त्या ठिकाणी राहू शकतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये काही संभ्रम फार करायची गरज नाही. आणि आपल्या विदर्भात तर काय तेली असो की कुणबी असो की माळी असो की कुठलं धनगर असो, आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं याला या समाजाचा घेतला, माळी समाज घेतला किंवा धनगर घेतले किंवा अंजारी घेतले किंवा आता माझा संबंध सर्व समाजाची आहे. त्यामुळं आणि या राज्यातल्या प्रत्येक मंत्रिमंडळातील सर्व सदस्याचा संबंध हा प्रत्येक समाजाशी आहे. शेवटी ओबीसीमध्ये 353 जाती आहेत, 18 पगड जाती आहे, 12 बोलतेदार आहे. आपण जर असे प्रतिनिधित्व असा विचार केला तर मला वाटतं की मग ही कॅबिनेट सब कमिटीचा जो साईज आहे आणि त्यामध्ये असणारं मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री आहे याचाच त्या ठिकाणी विचार करावा लागतो. अजित दादा यांनी महिला IPS अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे धमकावलं त्याची व्हिडिओ व्हायरल झाला, अंजली दमानिया यांनी टीका केलेली आहे. टीका होत आहे एका अधिकाऱ्यांना असं बोलतो. नाही, अजितदादा शेवटी त्यांनी फोनवर बोलल्याची ते मी काल रात्री मीडियाच्या माध्यमातून बघितलं. त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे. कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार जो असतो, आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतं तेव्हा तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतं, आम्ही एखादा फोन लावतो, अधिकाऱ्याकडनं समजून घेतो. त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदादा जास्त सांगू शकतील. पण मला याच्यातला थोडा अनुभव आहे की कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो आणि त्या फोनमधनं मग मात्र समोरच्या अधिकाऱ्याची बाजू काही येत नाही. ती बाजू नंतर आली की ते नियमबाह्य होतं, ते नियमाच्या बाहेर होतं. सांगणारा असं सांगतो आपल्याला येऊन, नाही माझं नियमात आहे, माझं नियमाप्रमाणे काम आहे, तुम्ही फोन लावा. तर साधारण मंत्री किंवा आम्ही लोक निवडून आलेले लोक तात्काळ फोन लावतो आणि त्यातनं मग एखादी गोष्ट त्या ठिकाणी वाढली की मग ते त्या फोन करणाऱ्या व्यक्तीवर येतं. भावना काय असतं की जो व्यक्ती आपल्याकडे येतं त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो. पण जर तिकडली बाजू जर खरी असेल तर त्या अधिकाऱ्याला वाटतं की मला धमकावलं. त्यामुळं असे त्या ठिकाणी विषय अनेक वेळा होत असतात. मला वाटतं चुकीचं जर असेल, समजा अवैध उत्खनन असेल, अवैध उत्खननामध्ये रेती असेल किंवा मुरुम असेल, तो जर आमच्या अधिकाऱ्यांनी पकडला असेल तर आमचे अधिकारी तोच स्टँड ठेवतील जो नियमाप्रमाणे आहे आणि अजितदादांनाही त्या ठिकाणी ते अधिकारी समजून सांगतील. मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे सामन्यामधून, ज्या पद्धतीने सामन्यामधून आणि ज्या पद्धतीने मराठा समाजाचा संपूर्ण संयमाने हाताळण्यात आला त्यामध्ये सामनाला देवेंद्र फडणवीसजीचं कौतुक करण्याकरता थोडा वेळ लागला. यापूर्वीच त्यांनी देवेंद्रजीच्या अनेक निर्णयाचं कौतुक करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, मी सामना आणि संपादकाचे आभार मानतो की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे काही निर्णय 2014 ते 19 या काळात मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता आणि तो कायदा
मंत्रिमंडळात मंजूर करणे, विधिमंडळात मंजूर करणे, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टापर्यंत त्या कायद्याला टिकवणे, या भूमिका सारथीसारखं महामंडळ तयार करून त्या महामंडळाच्या माध्यमातून लाखो लोकांना, मराठा समाजाच्या लाखो लोकांना शिष्यवृत्तीपासून नोकऱ्या, मग त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने आल्यानंतर EWS एक मोठा केंद्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला, 10% मराठा समाजाला त्याचा फायदा झाला. तर असे निर्णय झाले. तर सामनाने जे काही अभिनंदन देवेंद्रजीचं केलं आहे, खरं तर देवेंद्रजी हे अभिनंदनास पात्रच आहे. या विकसित महाराष्ट्राला समोर नेण्याचं काम देवेंद्रजी, महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचं काम, आणि माननीय देवेंद्रजीचा संकल्प आहे की 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र. माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी या दोघांनी विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र हा जो संकल्प आणला, त्यातून विकास कामाचा एक पर्व तयार झाला आहे. या विकसित पर्वाकरता सामनानी नेहमीच ही एकच नाही, जे काही निर्णय देवेंद्रजी या महाराष्ट्राकरता घेतील, 18 पगड जातीकरता घेतील, 14 कोटी जनतेकरता घेतील, सामनाकडे हीच अपेक्षा आहे की नेहमीच त्यांनी अभिनंदन करावं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे रोटेशन सर्कल होतं ते नव्यानं यावर्षी लागू करण्यात आलं, त्याच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेली आहे कोर्टामध्ये. याचिका दाखल करणे हा याचिकाकर्त्याचा अधिकार आहे, पण साधारण राज्य शासनाला अधिकार आहे या अधिनियमाचे. राज्य शासन कोणताही अधिनियम केव्हाही वापरू शकतं, आणि राज्य शासनाने त्यामध्ये निर्णय घेतला आहे की जे 2011चं सेन्सस आहे त्याला 5 वेळा रोस्टर झाला आहे, आणि कधीकधी असे रोस्टर वापरताना 6वा जो असतो, 6वा रोस्टर समजा पहिलं SCचं झालं, मग नंतर रोस्टर बदलले, शेवटच्या रोस्टरला मग त्या ठिकाणी असे लोक मिळत नाही वगैरे वगैरे त्या रोस्टरचे. त्यामुळं मला असं वाटतं की जो काही निर्णय घेतला आहे तो कायदेशीर घेतला आहे. आमच्या लॉ ज्युडिशरी जे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र सरकारचं, त्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी विचारून हा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे त्या डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी ओपिनियन घेऊन. आणि त्यामुळं जो काही निर्णय राज्य सरकार करतं ते कायदेशीर करतं. माननीय उच्च न्यायालयात किंवा जर त्याचे करते कुठं गेले तिथे आमचं सरकार रिप्लाय करेल. 6 दिवसात